रम्य स्थळ अतिशय पवित्र जागा आहे आणि अभंग तसा सोपा आहे कारण काकड्यातला अभंग आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे भजन आहे। ज्ञानाला किंमत नाही असं नाही, ज्ञानाला जरूर किंमत आहे पण ज्ञानाला जोड जर भजनाची असेल तर अधिक किंमत आहे कारण भरपूर ज्ञान आहे आणि तुकोबराय म्हणले भजन नाही काय थोरपणा जाणावे देवाय थोरपणा जाणावे देवाय थोरपणा जाणावे दे कामने येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण कामने येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे ते काय थोरपण जाळावे ते। वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान थोडं कमी असलं तरी जमतं पण प्रेम पाहिजे, भजन पाहिजे कारण आपल्या पांडुरंगाला भजनाशिवाय दुसरं काही आवडत नाही। काही देवाला चांगला भोग द्याला संतुष्ट होतो, काही देवाला चांगला उत्सव केला संतुष्ट होतो, काही देवाला चांगला शृंगार केला देव संतुष्ट होतो पण पंढरीचा पांडुरंग भजनाशिवाय संतुष्ट होत नाही। म्हणून वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे भजन आहे। पुन्हा ऐका, जितकं माणसाला ज्ञान झालं तितका माणूस गरम होतो आणि जितकं माणसाने भजन केलं तितका माणूस नरम होतो। विठ्ठला संप्रदायामध्ये गरम चांगलं आहे का नरम चांगलं आहे? स्वर बंद करा बरं, कुठं वाजले? गरम चांगलं का नरम? परमार्थ करणारा माणूस कसा पाहिजे? नरम पाहिजे आणि ज्ञान जास्त झालं अहंकार येणार म्हणजे येणार, हंबिकी शिशे कम नाही आणि अहंकार झाला तुकोबराय वायाला अहंकार झाला तुका मने माया गेला वारा मने माया गेला थोडा ट्रबल जाऊ मने माया गेला हे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला। तुम्ही बसल्या बसल्या टाळी वाजायचा अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया आणि याचं उलट करा, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला। सोपं आहे ना, मोसंबीच्या झाडाला जितका माल लागन तितकं फांदीनं खाली वाकायचं का वर मुंडकं काढायचं? बोला, कारण खाली वाकली तर इज्जत आहे, ताट राहिली फांदी बुडातून मोडती। संप्रदायामध्ये सुद्धा नम्र झाला हे नम्र झाला भूता नम्र नम्र झाला भुला नम्र झाला भूता तेने दिले आनंद तेने कोंडिले आनंद तेने कोणी कोणीले आनंद कोणीले आनंद तेने कोणीले नम्र झाला भुला तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंद हे तेने कोंडिले आनंद नम्र झाला भुला तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंद तेने कोंडिले आनंद नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंद पावर राहते बरं का बाळा, लहानपण दे का आपण जितका प्लॉट घेतला तितका बांधितो का काही जागा सोडितो? काय दुखायला लागलं का तुमचं? अरे ताण घेऊ नका, असं घालीन लोटांकन मोकळं पटांकन फ्रेश बसा, वांबाळ्यावर तोंड करू नका, फ्रेश राहा। जितकी जागा घेतली तितकी बांधतो का काही जागा सोडतो? सोडतोच ना। बरं, जेवढी जागा सोडली तेवढा बांगला, बरोबर ना? बरं, जेवढा बांगला तेवढा दरवाजा मोठा असतो का? बोला, नाही, जरा लहान। बरं, जेवढा दरवाजा मोठा तेवढं कुलूप हा लहान। बरं, जेवढं कुलूप मोठं तेवढी चावी आणि सगळा बंगला कोणाच्या हातात आहे? बरेच बंगले न कळाल्याबद्दल धन्यवाद। आता काहीला 4G लागत नाही, 5G करावं लागतंय। विठ्ठला बंगला किती मोठा आहे
किंमत नाही, हातात कोणाचे आहे? आणि चावी मोठी आहे का बंगला मोठा आहे? आणि हातात कोणाचे आहे? मग चावी मोठी आहे का बंगला? अहो लय सोपं ना, जितकं तुम्ही लहान होता तितकं संप्रदाय माणूस मोठा राहतो. विठ्ठला म्हणून संप्रदायामध्ये भजनाला जास्त किंमत दिली आणि त्यातली त्यात बाकीच्या भजनापेक्षा काकड्याच्या भजनाला जास्त किंमत आहे. काकडा कशाला म्हणायचं? आपलं कारण आपण देवाला सांगायचं, आपलं कारण देवाला सांगायचं. नाही देवाने ऐकलं तर आपलं कारण संताला सांगायचं. संत आपलं कारणाचं गाठोडं घेतात, देवाच्या दारात जातात आणि आपलं कारण संत देवाला सांगतात. पांडुरंगा का तुम्ही झोपले? का हो तुम्ही निश्चिंतीने? हे का हो तुम्ही निश्चिंतीने दिलला निहारी, का हो तुम्ही निश्चिंतीने, हो तुम्ही निश्चिंतीने, हो तुम्ही निश्चिंतीने निधला ते हारी, का हो तुम्ही निश्चिंतीने मागी आले सुखामी वाचू कैशा परी, मानियले सुखामी वाचू कैशा परी, मानियले सुखामी वाचू कैशा परी, मानियले सुखामी वाचू कैशा परी. उठा सावध भावे क्षम, उठा सावध भावे क्षम, सकाळाशी द्यावे. उठा सावध भावे शिव, उठा सावध भावे क्षम, उठा सावध भावे क्षम, सकळाची द्यावे. उठा सावध भावे क्षम. उठा म्हणले देवा, का हो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हरी. तुम्ही जर झोपी गेले आम्ही सुख कशात मानायचं? उठा उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या. सकाळ आहे याला काकडा म्हणायचं. आणि तुकोबरायचं तर पूर्ण जीवन तपासा. तुकोबरायच्या जीवनात बाकी साधनाचा अजिबात जगद्गुरु तुकोबरायांनी स्वीकारच केला नाही. फक्त नामचिंतन. साधक अवस्थेत नामच घेतलं, सिद्ध अवस्थेत नामच घेतलं आणि संसारात राहते नामच घेतलं. विठ्ठला भगवंताचं दर्शन झाल्यावर जो अनुभव आला आणि संताकडे बघण्याची जी आपली नजर आहे ही अनुभवाची पाहिजे. बरेच लोक संताकडे बघताना चमत्काराने बघतात, संत ओळखू येत नाहीत. काही लोक आचरणाने बघतात, संत ओळखू येत नाहीत. संत बघायचे असते, चमत्कार बघू नका, आचरण बघू नका, त्यांचा अनुभव बघा. हा पहा माझा अनुभव, चमत्कार संत करीत नसतील. एक जण म्हणलं मग ज्ञानोबाराने भिंत चलली नाही का? ज्ञानोबाराला भिंत चालवायची होती का चालवावं लागली? हॅलो, कोणामुळं चालवायची होती का? चमत्कार करायचा नव्हता पण येळ आली म्हणून केला. पण संत चमत्कार करीत नसतील. नेणती काही नामस्मरणा. संत आचरणाने बघू नका, कारण सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा 3 अंगाने वागत असतो. उन्माद वत, पिशाच वत आणि बाल वत. विठ्ठला जास्त लोक जवळ आल्यावर परमार्थ होतो का जास्त लांब गेले होतो? हॅलो, आता मी कीर्तन करायलो पुण्य करायलो का पाप? पुण्य. म्हणजे आम्ही कीर्तन करून पुण्य कमवायचं आणि तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं. आमचं पुण्य
नाही सुधरत नाहीत का बोलत नाही दोन्हीतून कोणचं एक आम्ही कीर्तन करायचं तुम्ही आमचं दर्शन घ्यायचं म्हणजे आमचं पुण्य तुम्हाला घ्यायचं आणि तुमचं पाप आणि पुन्हा लोकांनी मारायचं महाराज कसे बिघडले का बिघडिले पुण्य व्हायलाच किती त्याच्यात वाटेकरी किती आणि आपण पुण्य केलेलं बोलून दाखतो तिथंच पुण्याचा शे बोले चाले वाचा क्षय मागिल्या तपाचा क्षय मागिल्या शय मागिले तपाचा शय मागिले तपाचा शय मागिले तपाचा शय मागिले तपाचा हे बोले चाले वाचा क्षय मागिले तपाचा वा वा धावकरी शय मागिले तपाचा हे बोले चाले वाचा जय मागिले जय बांधिले देवाचा थोडासा जरा प्रतिसाद द्यायला म्हणजे बरं वाटतंय एखाद्या गायकाने चांगली चाल म्हणली तर खालून म्हणायचं क्या बात आहे काही जळत का काही काही बिल येत कारण क्या बात म्हणल्यावर हात वर जातो का खाली येतो लोक म्हणते क्या बात आहे हा हात वर जातो ना का देवाचे आभार मानायचे एखाद्या कीर्तनकाराचं वाक्य पटलं आपलं तोंड आळणी करायचं तरी हो म्हणाल तुम्ही फ्रेश राहायचं बोले चाले वाचा पुण्य केलेलं कधी बोलून दाखवायचं लोक काय करायले पाप झाकून करायलेत आणि पुण्य काय करायले उलट करायचं पुण्य झाकून टाकायचं आणि पाप काय करायचं डॉक्टर पुढं रोग झाकायचा नाही देवापाशी पाप झाकायचं नाही आणि आपल्या सद्गुरूपाशी अज्ञान झाकायचं नाही विठ्ठला तुम्ही आम्ही शेतकरी एक जण पेरायला राहतोय आणि एक जण माग राशण्या करायला तुमच्याकडे काय म्हणते त्याला राशण्या पेरणार पुढं आणि राशण्या करणार मग राशण्यावाला कशाला हा पेरल्याला उघडं करायला होय कशामुळे झाकायचं अहो झाकायचं कशामुळं अहो का झाकायचं कारण त्याला खाणारे लय जण येत खातेत का नाही कोण पाकर खातेत झाकून टाकायचं आणि ज्ञानोबराय म्हणले जितकं झाकलं तितकंच उगत आहे एक जण म्हणला वर राहू द्या ना उथळाचा श्रम वाया जाय खोला भूमी पडे ते पिक उत्तम खोला भूमी पडे ते पिक उत्तम उथळाचा श्रम वाया जाय पुण्य झाकायचं महाराज पाप उघडं करायचं आता एकदा काशीला जातो आणि साऱ्या गावात हिंडू काशी केली त्याला म्हणलं चहा घे ना कपात घेत नाही बुटात घेतो का पुण्य कधी बी माणसाने झाकायचं आणि पाप कर्म उघडं करायचं माणसं आता उरफाट करायलेत महाराज पाप झाकायलेत आणि पुण्य काय करायलेत जिथं पुण्य उघडं केलं तिथं पुण्य संपलं लय लोक जवळ आले परमार्थ कमी होतो जास्त लोक मानायला लागले जास्त टाइम कोणात जातो लोकात जातो आणि लोकात जितका टाइम गेला तितकी साधना कमी होती साधना कमी झाली पुण्याचा क्षय होतो आणि पुण्याचा क्षय झाला माणूस अधोगतीला जातो विठ्ठला म्हणून मग संत काय करतात एकांतात का राहतात संत आपलं जे भगवंताबद्दल प्रेम निर्माण झालं त्या प्रेमाला नजर लागू नये लयच गोर लेकरू असलं ऋषी भाऊ माय जर कोणाच्या कडाला द्यायचं म्हणली ना त्याच्या गालावर काय देती हा कशाचा मंजनाचा कशामुळं नजर लागू नये
मग संत एकांतात भजन काय करते माहिती का, देवाबद्दल जे आपल्याला प्रेम निर्माण झालं त्याला नजर लागू नये याच्यासाठी वनांतरा, याच्यासाठी वनांतरा, याच्यासाठी वन आवाज थोडं याच्यासाठी वनांतरा, जातो सांडोनिया घरा जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया. माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. म्हणून संताकडे आचरणाने बघू नका, संताकडे चमत्काराने बघू नका, संताला अनुभव किती महत्वाचा आहे त्याला बघा. आणि अनुभव पाहिजे, नुसत्या बडबडीला किंमत नाही. आता आपल्याला साखर खायची, तुमचं नाव काय, समाधान, किती गोड नाही. आपल्याला काय खायची, साखर खायची म्हणल्यावर साखर खाल्ल्यावर गोडी कळती का, साखर नाव लिहायचं कागदावर आणि चाटायचं, गोडी कळती. कागदावर जर पेनाने साखर नाव लिहिलं आणि तू कोबराय म्हणले ते नाव जर चाटलं, गोडी कळती. चाटिता मधुर गोडी नाही, चाटिता मधुर गोडी नाही, चाटिता मधुर गोडी नाही. कागदी लिहिता नामाची साखर, नामाची साखर, नामाची साखर, नामाची साखर. चाटिता मधुर गोडी नाही, चाटिता मधुर गोडी नाही, चाटिता मधुर गोडी नाही. आता आपल्याला भात खायचा, कढी खायची, काय खायची, बोला जा पुढची, काय खायचंय, कढी भात. मग म्हणायचं भात, हा भात, भरलं पोट, बोलून पोट भरतं का, बोलाचाची कढी बोलाचाची भात, बोलाचाची कढी बोलाचाची भात, बोलाचाची कढी बोलाचाची भात, बोलाचाची कढी बोलाचाची भात. जेवणीया कोण तृप्त झाला, जेवणीया कोण तृप्त झाला, जेवणीया कोण तृप्त झाला. नुसतं बोलल्याने कळत नाही. आणि आज नुसते बडबड करणारी संख्या जास्त आहे. कीर्तन पहिल्यापेक्षा वाढले का कमी झाले, बोला ना, वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले, वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले, वाढले. पहिल्यापेक्षा कीर्तनकाराची कीर्तन सगळं वाढलं. ज्याला वांग कळत नाही ते सुद्धा उभा राहायला लागले. आणि इथं येऊन म्हणतंय, काय म्हणतात महाराज, दमधर म्हणते, दुसरं काहीच म्हणत नाही. काय अभंग 5,000 पाठ नाही, कोणताच कशाचा मेळ नाही. इथं येतो. काल एक जणांनी उलटा इना धरलाय, उलटा इना धरायचं कळा ना, ते कीर्तन करले. कीर्तन वाढले, सप्ते वाढले, परमार्थ लय वाढला. अभंग कोणते घ्यावा आम्हाला इतकं कळा ना, इतके कीर्तन आहे. घर बांधायचं कीर्तन केलं यात नवल नाही. कायलाच बुवा, मी घर पाडायचं कीर्तन केलं, खोटं बोलणार नाही. तुम्ही म्हणता मग अभंग कोणता घेतला, पडून गेली भिंत नाही, करावं तरी काय. आता कशाचे कीर्तन आहे. अमरावतीहून मला एक फोन आला, महाराज आमच्या गावात डीपी फिट केली. काय फिट केली, आणि तुमचं कीर्तन ठेवायचं. मी अभंग घेतला, सहस्र दीपे दीपक ऐशी प्रकाशली प्रभा, साऱ्या गावात प्रकाश. आणि आम्हाला ते नॉलेज पाहिजे का नाही कीर्तन करायला, कुठं कोणता अभंग घ्यावा. बरोबर आहे, नॉलेज पाहिजे ना. राष्ट्रवादीचे माणसं आले, घडी घडी काळ वाट याची पाहिजे, घडी घडी. तुम्हाला घडी गेल्यावर कळन. काँग्रेसचे आले उभारीला हात, भाजपचे आले वचन आहे का कमळापती, सेनेचे आले तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. एक जण म्हणला मी अपक्ष आहे, पांगुळ झालो देवा. सगळे वाढ, कीर्तन वाढे, सगळं वाढ. पहिल्यापेक्षा परमार्थ लय वाढला, लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. हा, रान सगळं हिरवय, फक्त उतार यायचा पत्ता नाही. विठ्ठला सत्य कीर्तन भजन टाइमपास म्हणून करू नका, अजिबात नाही. चलत राहिलं गाव आलं पाहिजे, जेवण केलं ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं रोग बरा, लग्न केलं लेकरू बाळ, हा हे कळत, हे सांगायचं काम नाही. तसं परमार्थ केला तर माणसात परिवर्तन. बरं मला सांगा, शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता, सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटमध्ये ठेवण्याकरता, मग कीर्तन हे मनोरंजनाकरता का देव होण्याकरता. बरं आता सांगा, लोक तुम्हाला कीर्तनात विनोद सांगितल्यावर बरं वाटतं का अध्यात्म सांगितलं,
थोडं जर नाही असलं लोक म्हणते रात्रीचा कार्यक्रम डिम झाला ती लाईट आहे का डिम व्हायला बरं विनोदानी बरं वाटतंय का बरं होतंय हॅलो हा वाटतं बरं होतं का एक माणूस पंढरपूरला निघाला बायको म्हणली होय होय मला बी यायचं कुठं कुठं कोण म्हणलं कोणाची म्हणली मै नाही बरं तेव्हा मला तुझ्या पाया पडतो ऋषीबा पण तू काय माझ्या संग नग कारण तुला 12 महिन्याचे 12 रोग आहेत तू माझ्या संग नग ती म्हणली तुमच्या पाया पडते पण एकदा मला पंढरपूरला कोण म्हणलं कोणाची त्या माणसाची ती म्हणली मी पंढरपूरहून वापस येऊस तो तुम्हाला काय म्हणणार फक्त मला एकदा येऊ दे चला गेले पंढरपूरला दोघं चंद्रभागेचं स्नान झालं पांडुरंगाचं दर्शन झालं पण लक्ष्मण बुवा काय पोटात अन्न कोणतं गेलं मिळ नाही रात्री 1:30 वाजता त्या बाईचं पोट दुखू लागलं ऋषीबा किती वाजता गोळी कुठून आणायची वाजले किती 1:30ला मेडिकल उघडाय बायको म्हणली नवऱ्याला वय व तो म्हणला तुला घरी काय म्हणलो होतो तोंडच फोडीन बघा आता ती म्हणली काय बी करा पण एक का व्हायना गोळी किती वाजता आता हे नगीना खतरा हे पंढरपुरात आगरी धर्मशाळेत रूम केली बाहेर आलो वाळवंटात बिडी गिडी पेली आणि बिडी प्याल्यावर त्याच्या ध्यानात आलं बायकून आपल्याला काय सांगितली पण आणायची कुठून पांढऱ्या शर्टाची पांढरी गुंडी काढली आणि कागदात अशी गुंडाळली आणि गेला बायकोकड दार उघड बाई आता दार उघड बाई दार उघड बाई ती त्याच्यातलं नाही बरोबर दार उघड ती म्हणली आणली का गोळी तो मला लय तो डोक्याला ताण मंगळ्या ठेवून गोळी आणली कुठून आणली गोळी होती का गुंडी पण बाईनं ती गोळी म्हणून खाल्ली नवरा म्हणला आता कसं वाटायला ते म्हणले माय आता जरा बरं वाटायला गोळी ना का गुंडीनं आणि कीर्तनातला विनोद म्हणजे डुप्लिकेट गुंडी आहे विठ्ठला बरं होत नाही बरं वाटत आहे पण माणसाला तितक्या पुरतं येळ निघून गेला बरं वाटतं पण त्याने बरं होत नसतं विठ्ठला याला किंमत नाही जो अनुभव आहे तो आपल्याला काहीतरी वेगळं समाधान देऊन जातो महाराज आणि मुद्दे चार आहेत काय गोष्टीचा अनुभव घेऊ बी नका आणि लोकांना सांगू बी नका काय गोष्टीचा अनुभव घ्या पण लोकात मांडू नका काय गोष्टीचा अनुभव लोकात मांडा पण आपण घेऊ नका पण मुद्दा चौथा अनुभव घ्यायचाही आणि समाजात सांगायचा बी विठ्ठला पहिला मुद्दा अनुभव घेऊ बी नका सांगू बी नका कोणता दारू प्यायचा अनुभव घ्यायचा बी नाही सांगायचा बी नाही मांसाहार करण्याचा अनुभव घ्यायचा बी नाही सांगायचा बी नाही विष खाण्याचा अनुभव घ्यायचा बी नाही पहिल्यापेक्षा सक्ती वाढली माणसं आत्महत्या कमी करायला का जास्त बरं पहिल्यापेक्षा काळ चांगला आहे का वाईट चांगला आहे मला सुधारणा तुमच्या पुढं काय करू अहो लय चांगला काळ आहे इनेगिरी कोण्या गावची गावात तुमच्या काळात लोक खायला नव्हतं म्हणून मेले का जास्त खाऊन मेले आता इरी पसलं जर कोल्ड आहे त्याला मी काय करू या जुन्या लोकांना विचारू शिमारा काय देईन भोगली तुम्ही होतं खायला होतं का खायला नव्हतं म्हणून मेले लोक आणि आता कोण म्हणलं खाऊन खाऊन मरायले तुम्ही काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले 17 त्याला म्हणलं अरे मरशीन रे ते मला हे फक्त पाण्याला आधार आहे काय गाव खातो का काय अहो किती खायला झालं याचा काही मेळ राहिला का मारा काय झालं थोडं माणसाने खाताना जर हा खडं पाहिजे खाऊ घालणारे जरी भरपूर असले तर आपण किती खावायचं ज्ञान पाहिजे ना काय काय लोक डबल कोयता मारून गाडी भरीत येत आणि इथं आल्यावर जांभळ्या देते विठ्ठला हे बघा हे सगळे माणसं प्रसन्न आहेत बघा एकाच्या बी चेहऱ्यावर नाराजी नाही हा बघा प्रसन्नता
काय काय शिका निस्ती वांबाळून बघत येत अशी हा. त्या कोंबडीच्या पिल्याला रोग आला बघितलं का तुम्ही? हो हो बघितलं ना ते तशी माणसं काल एक म्हातार माया पुढे बसलं ना असं तोंड केलं त्याचं तोंड बघितलं मा भंगच विचारला कोणता घ्यावा सुधारला म्हणलं तोंड काऊन तसं केलंय म्हणलं उपाशी सोडून दे म्हणलं पण फ्रेश बस कमी काहीच नाही लोकाला फक्त समाधान राहिलेलं माणसं पैशाने मोठी झाली पण हृदय कलुषित झाली प्रेम राहिलं नाही एवढीच जागा फक्त आता संप्रदायामध्ये चांगली तुम्ही 4 माणसं एका जागेवर बसले मागून जाऊन चर्चा आहे का एक शब्द नीट नाही 4 महिलांना दिलं धुणं झालं जाऊ द्या हरिपाठ मानल्याशिवाय राहत नाही एवढी जागा फक्त आता चांगली इथं माणसाला प्रेमी सगळ्या जातीचे लोक एके आईच्या लेकराप्रमाणे जिथं राहू शकतात त्या जागेचं नाव आहे हा धर्म म्हणतात आणि ही आपली संस्कृती खरा तो एकची धर्म जगाला आवाज द्या गुरु जरा मोकळ्या मनाने आवाज द्या वाढव थोडा म्हणजे मोकळं म्हणता येतं दयाला सर्व ही प्यारी कुणाना तुच्छ लेखा जगाला प्रेमाने पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाने पावे आवाज असते महाराज कायला नरड आहे कायला गळा आहे आता हे गळा आहे आमचं नरड आहे ऋषीभाऊ आमच्या इकडे भजने नाव सांगत नाही त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतील आणि नाही म्हणल्यावर 2000 देतील म्हणजे अंदाज काढा तुम्ही त्याचा आवाज आहे का नरड आहे काय काय अशी आरडतीत महाराज बाबा त्याच्यावर लोकांनी केस टाकली इतकी आरडती भजन म्हणण्याकरता आवाज असा गंगेचं पाणी जसं वाहतंय ना तसा असं पाहिजे काय आवाज आहे महाराज आणि त्याला ती साधना करावं लागते त्याला खाण्यामध्ये बी नियंत्रण ठेवावं लागतं ना आंबट चिंबट खायला जमतंय का हा आता आपल्याला तर त्याच्याशिवाय जमतच नाही त्याच्याने आपलं नळ गळा नाही गोड गळ्याचे धनी ती मंडळी महाराज आणि संगीत आहे शक्ती हर घट में बसे राम रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम पावर आहे महाराज पण त्याला कळलं पाहिजे लावणी श्रुती टाळ आणि शिवब्रह्मरस पहिल्यापेक्षा काळ चांगला आहे आत्महत्याचं प्रमाण वाढलं महाराज आत्महत्या करूच नका कारण हे शरीर एक दिवस जाणार आहे याला लय मरण मागायची गरजच नाही एक दिवस आणि भरोसा नाही कधी जाईन आता मी इथून घरी जाईन भरोसा आहे का कोण दिवसी यमयती चालून कोण दिवसी प्राण जाती घेऊन कोण दिवसी यमयती चालून कोण दिवसी प्राण जातील घेऊन कोण दिवसी स्मशानी धावून एकटे राहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे समया टाळी वाजव महाराजा करताय समयास सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे देव ठेविल तैसे राहावे कै वाहावे जीवन वाहावे जीवन काही पलंगी शेण जैसी जैसी प्रत्येक दिवस सारखे राहतील का सुखाचे दिवस सारखे नाही दुःखाचे बी
माणसाला सुख पचवता येतं पण दुःख पचवता येत नाही. दिवस कोणते तर राहण्याकरता आलेले दिस येतील निस जातील दिवस राहत नसते. मरमर करू नका मला. एक दिवस आपलं मरण येणार आहे. मरण मागायची गरजच नाही. ज्याला जीवन कळलं ना या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे या जगण्यावर या जन्मावर सतदा प्रेम करावे ताली हा या जगण्यावर सतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे हे शतदा प्रेम करावे हे शतदा प्रेम करावे हो शतदा प्रेम करावे हो शतदा प्रेम करावे या जगण्यावर या जन्मावर या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे प्रेम करावर असं क्या बात म्हणलं होतं मला लय जोर येते. झूम काय महाराज असे माणसं असले कवाशी टाइम जातो मिळ लागत नाही. जीवन आहे आणि कोणाचं काय बिघडत नाही बरं का. आता मी मेलो काय बिघडत काय नाही. आपल्याला लय वाटतं माझ्या मागे लय लोक येतो हे डोक्यातून काढून टाका. मध्ये तिथं माणसं आहेत कोण कोणाचं आहे. तुम्हाला असं वाटतं का लय लोक प्रेम करतील. हे भामटे माणसं आहेत. जे माणूस म्हणतो ना मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही टपूत पालथ करायचं कोण कोणाचं आहे. आपले पाहुणे रावणे पैसे असल्यावर फोन करतात का नसल्यावर बोला ना. आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही. आला तर कंपनीचा आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स. आता ती बी ऐकू वाटत नाही पण बाई बोलल्यामुळं ऐकून घेणं काय विठ्ठला काय नाही मला हे सगळा तमाशा आहे. कोण कोणावर निस्वार्थ प्रेम करत. साऱ्याची मरमर कशा करताय. आता हे 250 किलोमीटर इथं आलो मी कशा करता. कोण म्हणलं पैसा करता. निस्वार्थ जगात फक्त तळमळ तुमच्या आमच्या संताला आहे. कायम रस्ता हुकतो तो जीवे कधीच रस्ता हुकत नाही तो देवी. चांगल्या रस्त्याने चालतो तो साधकी आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आणतात त्यांना संत म्हणे जावा. कोणाला तळमळ. मायबाप चांगले असले तर लेकर बिघडत नाही. गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी बिघडत नाही आणि साधू चांगला असला तर समाज बिघडत नाही. पावर असते महाराज ज्याची त्याची पावर आहे. म्हणून आत्महत्या करू नका. काय काय लोक तानाने मरायले. अटॅक वाढ की नाही पहिल्यापेक्षा. अहो म्हणले सकाळीच आम्ही संघ होतो दुपारात तात्या गेले म्हणजे ते ताण घ्यायचाच नाही. ताण खांब्याला का माणसाला माणसाने घ्यायचं नाही कोणाला द्यायचा. आता काय काय मागचं बघायला मापला आजा तुपाने हात धुत होता. कशाने धुत होता. अरे त्याच्याजवळ होतं म्हणून धुत होता. आपण पाण्याने धुवायचा. मरमर करायचीच नाही मारा. आमचे लोक बरीच कणत
त्याला तितकी काऊन आणि आम्हाला इतकी काऊन तो या नशिबातच तितकी मरमर करायचीच नाही. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली 1500 रुपयाची चिठ्ठी उड दिला 20 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गिळा ना. म्हणलं कवर कीर्तन करीत हिंडायचं आपण बी चिठ्ठी फाडून बघावा. आणि मी चिठ्ठी फाडली मी बघितलं शेगडी लागली बसा तापत आली. मरमर करूच नका. जे मिळालंय ना ते आनंदात भोगा. विठ्ठला बरं मला सांगा हे शरीर आपल्याला डबल डबल भेटेल का? काही काही गोष्टी वन्स मोर नाहीतच. तुम्ही बघा तोंडातला शब्द गेला गेला पुन्हा वापस येत त्याला माफीच मागावं लागते. एकदा आपली इज्जत गेली गेली, एकदा वेळ गेली बाकीच्या गोष्टी भेटतात. जमीन गेली पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, बायको मेली ते काळ सोडून द्या. आता कायलाच बुवा लय नवर देव रुसत होते पहिले. आता आहे का तर तुम्हाला भाऊसाहेब महाराज? आणि कशामुळे रुसत होते माहिती का? आणि लय झालं रेडू. हा कशामुळे? एका सासऱ्याने जावायला फोन केला, जावाय बापू ते घड्याळ देऊन टाकली तुमची पण ते रेडू द्यायचा राहिला ते देऊ का? ते म्हणले नग नग ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायला ते नग तुमचा काळ चांगला असला तर बायको बी डबल भेटून. पण तोंडातला शब्द गेला वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा नाही. आणि एकदा वेळ गेली. वेळेचा वापर चांगला करा कारण हे मॉडेल डबल भेटत. कोणती बी संधी एकदा राहते का दोनदा? एकदाच. पुन्हा नाही म्हणजे आता मला देवाने महाराज केलं वापर नीट केला तर हाय नाही तर खुटी कोणाच्या हातात आहे? आले देवाजीच्या आणि ते अशी खुटी टाकते खुटा उपतो तू पण खुटी निष्ठ हातात कोणाचे? हे बघा एखाद्या दिव्याने लय भाडका धरला समजून चालायचं ही जायची वेळ जवळ आली. एखादं लेकरू लय हसायला लागलं समजून चालायचं रडायची वेळ जवळ. आणि एखादं ते हातात कोणाचे? त्याच्यामुळे माणसाने दमानी चाललेलं चांगलं. काही काहीला प्रसिद्धी करता लय वेग घ्यावा लागतो आणि त्याला इतक्या वेगाने वर जाते तितक्याच वेगाने काय काय गाव सप्त करते. एकदा सप्त केले की असं सप्त करते ते पुढच्या वर्षी पड बंद दुरुळा नको. दमानी चाललेले माणसं शेवटपर्यंत टिकली. म्हणून तर म्हणले अरे भैया गाडीवाला हे भैया गाडीवाला भैया गाडीवाला गाडी धीरे हाँ करे गाडी धीरे हाँ करे गाडी धीरे हाँ करे. हाय भैया गाडीवाला भैया गाडीवाला गाडी धीरे हा करे धीरे हा करे गाडी धीरे हा करे. हे भैया हे भैया 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 हे भैया गाडी वाला हे गाडी भैया गाडी वाला गाडी वाला गाडी वाला भैया गाडी वाला गाडी वाला है भैया गाड़ी तेरी बेरंग बिरंगी गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुलजार रे बैल तेरे गुलजार हकने वाला छेला छबेला हकने वाला छेला छबेला बैठने वाला लाल भैया रे भैया रे हे भैया 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 हे भैया भैया गाड़ी वाला गाड़ी वाला धीरे हाँ करे गाड़ी धीरे हाँ करे गाड़ी धीरे हाँ करे गाड़ी धीरे
का सोपं आहे का मागं म्हणणं दत्तू महाराजाची कमालच म्हणावं लागेल ना मला नाही तर यायच्या मागं चांगले चांगले माणसं गाड होते कारण हे कोणत्या रागातून कुठं जाते तेच ते हा शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेल्या माणसाला कळतच नाही गिअर किती आहे शहाणा ड्रायव्हर आता हे गिअर टाकतात का दसकट उपटी देते सोपट आहे मला तर वाटत रे दत्तू महाराजला माह्यातले 2-4 हजार देऊन टाका पण ते गरीबाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही काय कुठं नाही लई मजा आणि हे बघा असं वाटायला की आता टाइम किती झाला 10:15 झाले ना 10:30 तुम्हाला वाटायला का बरं बोर झालंय का चहा घे सांगू का प्रसन्न 12 वाजता तुला द्यायचं का बघा बरं का मला काय नाही आता हे सासरवाडीचं कीर्तन आहे कैलास महाराजांच्या सासरवाडीचं आणि पुन्हा आमचे इकडं राहुल भाया ते काय ते म्हणले कीर्तन तुम्हाला कव्हर करायचं 11 वाजता करू का प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अरे वा ताली वाजवा ताली हा या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर सतदा प्रेम करावे ए शतधा प्रेम करावे ए शतधा प्रेम करावे हो शतदा प्रेम करावे हो शतदा प्रेम करावे या जगण्यावर या जन्मावर या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे ब्रह्म करावर असं क्या बात म्हणलं होतं मला लय जोर येते झूम काय महाराज असे माणसं असले कवाशी टाइम जातो मिळ लागत नाही जीवन आहे आणि कोणाचं काही बिघडत नाही बरं का आता मी मेलो काय बिघडत काय नाही आपल्याला लय वाटतं मायामागे लय लोक येतो हे डोक्यातून काढून टाका मध्ये तिथं मासे आहेत कोण कोणाचे तुम्हाला असं वाटतं का लय लोक प्रेम करतील हे भामटे माणसं आहेत जे माणूस म्हणतो ना मी तो शिवाय जगूच शकत नाही टपूत पालथ करायचं कोण कोणाचे हे आपले पाहुणे रावणे पैसे असल्यावर फोन करतात का नसल्यावर बोला ना आणि नसल्यावर कोणाचाच फोन येत नाही आला तर कंपनीचा आणि ती बाई हळूच आवाजात म्हणते आपका बॅलेन्स आता ती बी ऐकू वाटत नाही पण बाई बोलल्यामुळं ऐकून घेणं काय विठ्ठला काय नाही हे सगळा तमाशा आहे कोण कोणावर निस्वार्थ प्रेम करत साऱ्याची मरमर कशा करताय आता हे 250 किलोमीटर इथं आलो मी कशा करता कोण म्हणलं पैसा करता निस्वार्थ जगात फक्त तळमळ तुमच्या आमच्या संताला आहे कायम रस्ता हुकत होतो जीवे कधीच रस्ता हुकत नाही तो देवी चांगल्या रस्त्याने चालतो तो साधकी आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आणतात त्यांना संत म्हणे जावा कोणाला तळमळ मायबाप चांगले असले तर लेकर बिघडत नाही गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी बिघडत नाही आणि साधू चांगला असला तर समाज बिघडत नाही पावर असते महाराज ज्याची त्याची पावर आहे म्हणून आत्महत्या करू नका काय काय लोक तानाने मरायले अटॅक वाढले का नाही पहिल्यापेक्षा अहो म्हणले सकाळीच आम्ही संघ होतो दुपारात तात्या गेले म्हणजे ते ताण घ्यायचाच नाही ताण खांब्याला आहे का माणसाला माणसाने घ्यायचं नाही कोणाला द्यायचा आता काय काय मागचं बघायला मापला आजा तुपाने हात धुत होता कशाने धुत होता अरे त्याच्याजवळ होतं म्हणून धुत होता आपण पाण्याने धुवायचा मरमर करायचीच नाही मला आमचे लोक बरेच कणत
त्याला तितकी काऊन आणि आम्हाला इतकी काऊन तो या नशिबातच तितकी मरमर करायचीच नाही. काल आमच्या गावाकडे एका बाईने चिठ्ठी फाडली 1500 रुपयाची चिठ्ठीवर तिला 20 लाखाची गाडी लागली. मला भाकरच गिळा ना. म्हणलं कवर कीर्तन करीत हिंडायचं आपण बी चिठ्ठी फाडून बघावा. आणि मी चिठ्ठी फाडली मी बघितलं शेगडी लागली बसा तापत आला. मरमर करूच नका. जे मिळालंय ना ते आनंदात भोगा. विठ्ठला बरं मला सांगा हे शरीर आपल्याला डबल डबल भेटेल का? काही काही गोष्टी वन्स मोर नाहीतच. तुम्ही बघा तोंडातला शब्द गेला गेला पुन्हा वापस येत त्याला माफीच मागावं लागते. एकदा आपली इज्जत गेली गेली, एकदा वेळ गेली बाकीच्या गोष्टी भेटत्या. जमीन गेली पुन्हा भेटन, मित्र गेला पुन्हा भेटन, बायको मेली ते काळ सोडून द्या. आता कायलाच बुवा लय नवर देव रुसत होते पहिले. आता आहे का तर तुम्हाला भाऊसाहेब महाराज? आणि कशामुळे रुसत होते माहिती आहे का? आणि लय झालं रेडू. हा कशामुळे? एका सासऱ्याने जावायला फोन केला, जावाय बापू ते घड्याळ देऊन टाकली तुमची पण ते रेडू द्यायचा राहिला ते देऊ का? ते म्हणले नग नग ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायला नग तुमचा काळ चांगला असला तर बायको बी डबल भेटून. पण तोंडातला शब्द गेला वापस नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा नाही. आणि एकदा वेळ गेली. वेळेचा वापर चांगला करा कारण हे मॉडेल डबल भेटत. कोणती बी संधी एकदा राहते का दोनदा? एकदाच पुन्हा नाही. म्हणजे आता मला देवाने महाराज केलं वापर नीट केला तर हाय नाही तर खुटी कोणाच्या हातात आहे? आले देवाजीच्या आणि ते अशी खुटी टाकते खुटा उपतो तू पण खुटी निष्ठ हातात कोणाचे? नाही बघा एखाद्या दिव्याने लय भाडका धरला समजून चालायचं ही जायची वेळ जवळ आली. एखादं लेकरू लय हसायला लागलं समजून चालायचं रडायची वेळ जवळ. आणि एखादं ते हातात कोणाचे आहे? त्याच्यामुळे माणसाने दमानी चाललेलं चांगलं. काही काहीला प्रसिद्धी करता लय वेग घ्यावा लागतो आणि त्याला इतक्या वेगाने वर जाते तितक्याच वेगाने काय काय गाव सप्ती करते. एकदा सप्त केले की असा सप्ता करते ते पुढच्या वर्षी पड बंद धुरळा नको. दमानी चाललेले माणसं शेवटपर्यंत टिकली. म्हणून तर म्हणले अरे भैया गाडीवाला हे भैया गाडीवाला, भैया गाडीवाला गाडी धीरे हाँ करे गाडी धीरे हाँ करे गाडी धीरे हाँ करे. आए भैया गाडीवाला, भैया गाडीवाला गाडी धीरे हा करे, धीरे हा करे गाडी धीरे हा करे. हे भैया हे भैया 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 हे भैया गाडी वाला हे गाडी भैया गाडी वाला गाडी वाला
हात करणं म्हणजे काय सोपं आहे का मागं म्हणणं? दत्तू महाराजाची कमालच म्हणावं लागेल ना मला. नाही तर याच्या मागं चांगले चांगले माणसं घाळ होते मागं. कारण हे कोणत्या रागातून कुठं जाते तेच ते. हा शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं, गाडीत बसलेल्या माणसाला कळतच नाही गिअर किती आहे. शहाणा ड्रायव्हर आता हे गिअर टाकतात का धसकट उपटी देते. सोपट आहे मला. मला तर वाटत रे दत्तू महाराजला माह्यातले 2-4 हजार देऊन टाका, पण ते गरीबाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. काय कुठं नाही लय मजा. आणि हे बघा असं वाटायला आता टाइम किती झाला? 10:15 झाले ना, 10:30. तुम्हाला वाटायला का बरं बोर झालंय का चहा घे सांगू का? प्रसन्न 12 वाजता चल द्यायचं का? बघा बरं का, मला काय नाही आता हे सासरवाडीचं कीर्तन आहे. कैलास महाराजांच्या सासरवाडीचं आणि पुन्हा आमचे इकडं राहुल भाया ते काय ते म्हणले कीर्तन तुम्हाला कव्हर करायचं 11 वाजता करू का? हात वर करा बरं, हात वर करा. कीर्तन कोणाला बंद करू वाटतं, फक्त हात वर करायचं. वातावरण जुळून आलं ना. गायक चांगले भेटलेत आज, वादक तर काय बघायचं काम नाही आणि पुढं बसणारे प्रसन्न नाही. कीर्तन एकल्याचा कार्यक्रम नाही बरं, काय काय गावाने सगळं आहे, पण माणसं कोणताच रिप्लाय नाही. काही बी सांगा ते तसंच, हसत बी नाही रडत बी नाही आणि ते गेलं का काय त्याला सगळं जुळून यावं. प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. जमतं का तसं? प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे, ड्रायव्हर माळकरी पाहिजे. जेवण करायचं गावरान गाईचं दूध पाहिजे, बाजरीची आणि तोंडी लावायला तेव्हा खायचं कसं कळत आहे का बघा. स्वयंपाकाला बी बाई कशी पाहिजे? सुगरण. वाढणारा कसा पाहिजे? उदार. आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची? पहिल्या बाया सुगरण, कमी मसाला आणि स्वयंपाक चांगला. आताच्या बाया डबेचे डबे मसाला, चव नाही कशाला, अजिबात चव नाही. पहिल्या बाईनं भाकर केली तर भाकर फुगत होती. सगळं जुळून आलं महाराज. नंबर 1 म्हणून दमाने चाला. जीवन आहे, पुन्हा पुन्हा भेटन का? काहीच नाही. संधी एक अशी पडीत पडेल हिर होती आणि पडक्या हिरीवर आकाशवाणी जाईल. या हिरीत जर कोणी पशुपक्षांनी प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशुपक्षी प्राणी म्हणून वर येतील. दृष्टांत फक्त लक्ष देऊन आहे का. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडी बसली होती. माकडीने म्हणली माकडाला उडी टाकायची का? कशामध्ये? कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? कोण म्हणलं? काय म्हणली? हा काय करायचं? उडी टाकायची का? कोण म्हणलं? कोणाला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड म्हणलं उडी टाकण्याबद्दल दुमत नाही, उडी जरूर टाकू, पण माकडाचा माणूस झाला तर उडी टाकतो, आणि माकडीनीची स्त्री झाली तर उडी टाक, नाही तर वाई कुठं ना करू नको. असं ठरलं समाधान भाऊ. कोणाचं? त्या दोघाचं. कोणाचं? माकडाचा. आणि दोघांनी विचार करून एरीत उडी टाकली. जशी उडी टाकली ऋषिकेश बुवा, माकडाचा माणूस आणि माकडीनीची स्त्री झाली. वर आले कुठं? विहिरीच्या काठावर. कोण? मी डबल विचारायला का गांजा पिलो? मला माहिती ना फाट्यावर आलं कीच रस्ता उगवतोय का. कोण झाले आता? मग आता गप मारावं का नाही? पहिले कोण होते? आता कोण झाले? पहिले कोण होते? आता देवाने माकडाचं कोण केलं? भेटल्यावर सुद्धा लक्ष म्हणून बुवा खाता आलं पाहिजे. देव देता है तो छप्पर फाडके देता है आणि लेता है तो चमडी उधळकर लेता है. माकडाचं माणूस केलं गप मरावून जाते ना. पण पुन्हा बायकोला म्हणला, एकदा उडी टाकल्यावर इतका चांगला माणूस झालो, पुन्हा एकदा उडी टाकू का? दलिंदर बुद्धी. बायको म्हणली तुमच्या पाया पडते, आता काय उडी टाकू? पण त्याने काय बायकोचं ऐकलं? कोणी? म्हणा माकडाने, माणसाने. आणि पुन्हा एरीत उडी टाकली. पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्याक 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 करीत. आता हे रूपवान बाई राजा आला, हात धरला. कोण म्हणलं घेऊन गेला? दम धरा ना.
आणि मग हे माकड तिच्या माग पळायले. कोणा माग? बायको कोणाची नेली कोणी? पण आता माकडाला भेटती का? कारण सध्या माकडाला बायको भेटत. दृष्टांत माकडाचा नाही बरं हो. नरद्यात येऊन भजन नाही केलं आपलं तसं होऊ नये. हे जरी नाही ऐकालं दुसरा येईल. हे जरी नाही अरे दुसरा येईल हे जरी नाही हे सरत शेवटी बा कण बांधून येईल जरी प्रबंध थोडं आवाज वाढव. खरं करा. शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा. हे एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय वाजाईल. आमच्या काय बाजाईल हे पिंगळा 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 हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. हरी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. गाठी गाठी बारीक बारीक हा हिने करी हिने करी. टाळी वाजवा विद्यार्थी मंडळी करता एकदा. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला वरचाळीला तुम्ही सावध राहावे. वरचाळीला हे पाटील बुवाला मग लावून सवे. पाटील बुवाला बघा उडी सवे. हे चिठ्ठी आईला बहा पडेल ठावे. पडेल ठावे. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा. महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. जागरे जागले भाई जागरे जागले भाई. हे जागरे जागल्या भाई 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 जागरे जागल्या भाई. शेत पिकले नवखंड दोही. हे जागरे जागल्या भाई जागरे जागल्या भाई जागरे जागल्या भाई जागरे जागल्या भाई. हे जागरे जागल्या भाई जागरे जागल्या भाई जागरे जागल्या भाई. आता जागरे जागले भाई. क्या बात है. असे पकवादी लागते महाराज. तेव्हा अंगात ताल मुरत आहे महाराज. काय बारका लेकर टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज. आपल्या उमेश महाराजच्या संस्थेतली नंबर 1. आणि मायबापाच्या पोटी रत्न पाहिजे तर एकच पण असं नाही तर नसलेलं कोण म्हणलं बरं इकडे यावं. कायला मरणाची लेकरं एक नीट नाही. काल एका घरी गेलो एकाच घरी 12 लेकरं खेळत होती. मला मावशी तुमची हो आपलीच नाही. मला नाव कशी ठेवलेत जानेवारी फेब्रुवारी मार्च.
काय करायचं तो मला सांगा तुम्ही. एकच लेकरू पाहिजे. चंद्र यागळा आणि तारा यागळा. एकच चंद्र तर मोहंती नचे तारा गणोपीच. एकच पाहिजे. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जगह करे आस, नहीं तो उसी मुर्गी भली महीने को 150. रंगी बेरंगी विठ्ठला. आणि काळाची काय आहे सध्या गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जीवन आहे पुन्हा पुन्हा नाही. वाईट गोष्टीचा अनुभव घेऊ बी नका आणि लोकात मांडू बी नका. काही गोष्टी येतं अनुभव घ्यायचा पण लोकात सांगायचं नाही. आपल्या बायकोनं आपल्याला आपल्या घराच्या आत दिलेल्या 2-4 शिव्या खायच्या पण सांगायच्या नाही. बरं देतात का. ज्यांनी बायको केली त्याची मुलाखत घ्या. ज्याला बायको चांगली मिळाली त्याला इथंच स्वर्ग. आणि ज्याला बायको दलिंदर त्याने इथून नीट गाडी धरायची. इथं धरण आहे का जवळ कुठं. हा पाणी आहे का जीव द्या इतकं. नीट जायचं ना उडी टाकायची ना आंघोळ करून वापस यायचं. मरायचं नाही बरं. आपण तितके हे नाही. मी तर नेहमी सांगतो ज्याला बायको चांगली मिळाली ऋषिवा त्याला काहीच करायची गरज नाही. आपला संसार कोणाच्या हातात आहे बोला ना. बायकोच्या. आता मी 10 वारकरी घरी चहा प्यायलेले. बायकोला म्हणलं चहा कर करीत नाही बॉम्बला. काही चलत तुम्ही किती बी लांब लांब मिशा ठेवा बायको भेटत नाही. काय करायचं. मिशा का चहा बुडी तू आता काय करतो काय. मुलगा ताब्यात ही बापाची शोभा आहे. सून ताब्यात ही सासूची शोभा आहे. देव ताब्यात ही भक्ताची शोभा आहे. अरे बायको ताब्यात ही नवऱ्याची शोभा आहे. बायको 11 गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात. त्यात बायकोचा 3रा क्रमांक आहे. कशी पाहिजे बायको. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा. विठ्ठला. तुमचे आमचे दिमागात उधळपट्टीची. आपले संसार कोणामुळे जिवंत येत. चिकाटीनं संसार कोण करत. कोण करत. तुम्ही आणखी लक्ष द्या. मारा नवरा कमवणारा पाहिजे आणि बायको सांभाळणारी पाहिजे. दिवस चांगले यायला टाइम लागत नाही. कोणी नरकन कोणी स्वर्ग बघितलाय हो. हसत हसत जगणं हा स्वर्ग आहे आणि पश्चातापात जगणं हा नरक आहे. काय चिकाटीनं संसार. तुम्ही बघा ना शेजार धर्म असतो. एखादी बाय आपल्या घरी पीठ न्यायला आली. गव्हाचं म्हणा ज्वारीचं म्हणा बाजरीचं. बाय अशी गचकन वाटी खुसून पीठ देते का. हा कुठं रिप्लामा झाला त्याची त्याला माहिती. पण डोकसं मारा. हो त्याच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आला नाही. फक्त सरकारला आला. म्हणून सरकारने लाडक्या बहिणीत टाकून दिलं आणि त्याने जे करायचं ते डोकसं मारा. अहो काय काय बायानं तर 2 स्कीमचे लाभ उचलले ऋषिकवा. 2 स्कीम कोणते. एक लाडकी बहीण आणि दुसरी एसटी. एकीला वयोमर्यादा किती होती. लाडक्या बहिणीला किती. काय माणस आहे तुम्ही. काहीच माहित नाही तुम्हाला. माहिती आला तरी कशाने कोणतं म्हणलं की हु हु काय हु. अहो लाडक्या बहिणीला किती होतं 65 आणि हे याला पुढं. आमच्या गावात एका बाईनं 2 स्कीमचा फायदा घेतला. म्हणलं काकू दोन्ही कसा. 2 आधार कार्ड केले म्हणे. माइंड म्हणजे माइंड. बाजारात जरी गेला ना मायला आपल्यासारखं नाही. मी तिची जुडी घ्यायला जावा त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली. इसला इच्छा 3 दी. ती बाई म्हणली मग फुकटच दे ना. ती म्हणली मग 6 दे ना. 3 खाऊ. डोकंच मारा. म्हणून वजन कोणाचं बघा. तुम्ही आणखीन बघा. ज्याला संसार करायचा त्याच्या बायको हातात पाहिजे आणि ज्याला परमार्थ करायचा त्याच्या मनावर कंट्रोल पाहिजे. विठ्ठला. तुकोबरायचं पूर्ण जीवन भजनामध्ये गेलं महाराज. अहो रात्र तुकोबरायला वाटत होतं अशांत मन शांत व्हा.
जगद्गुरु तुकोबाराने आपल्या वैखरी वाणीनं अहोरात्र भजन केलं आणि भगवंताने सगुण रूपामध्ये दर्शन जगद्गुरु तुकोबाराला ज्या टायमाला दिलं त्या टायमाला जगद्गुरु तुकोबारा म्हणजे आमच्या आता कुठे दावे मन वाह आता कुठे दावे मन आता कोठे धावे मड आता कोठे धावे मड आता कुठे दावे मन आता कुठे धावे मन आता कोठे धावे मड आता कोठे धावे तुमचे चरण 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 देखलिया देखलिया तुमचे चरण चरण वाह ऋषी दादा देखलिया तुमचे चरण देख लिया हो 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 चरण देख लिया देख लिया चरण माग गेला सीने गे माग गेला सीने गेला चरण देखलिया तुमचे चरण देखलिया भाग गेला श्रीन गेला भाग गेला चिन गेला गेला हे हो भाग गेला आणि चाल बी अशी झाली भाग गेला अवघा झाला आनंद आमचं मन आता धावत म्हणलं मग आता धाव हा? विठ्ठला म्हणले आता धावत नाही याच्या आधी धावत होतं लोक म्हणतात ना आता ते माणसानं लय देवासारखे आहेत. म्हणजे याच्या आधी येड्यावानी केली होती. आता ते ना ते पहिल्यासारखे राहिलेले नाही आता हा शब्द वर्तमान कालदर्शी आता मन धावत नाही याचा अर्थ अगोदर धावत होतं आणि सगळ्यात चंचल घटक कोणता आहे मन आता तुम्ही इथं बसलात का तुम्हाला कोणी बसविलंय नाही तुम्हाला बसविलंय कोणी हा आणि सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी आणि काम काय करते माहिती आहे का काही काही माणसं असतील भांडणं लावून देते तर निघून जाते पुन्हा पुढे जाऊन म्हणते तिकडे काय कोण आणि हे त्यातला किडा हे असतो बरं मग तिकडं काय कोण हे अशी कुठाने पादर असते ती. काही काही माणसं मोठाले नाद बारीक आहेत विठ्ठला, विठ्ठला. मन काय करते माहितीये का इंद्रियाची चेतून देते कोणाला इंद्रियाला आणि इंद्रियाचे आणि ईश्वराचे भांडणं लागले हसते कोण आतापर्यंत चांगल्या चांगल्याचा घात झाला कोणामुळं चांगले माणसं रस्ता सोडून चालले कोणामुळं माणूस इच्छा नसताना सुद्धा पाप करून घेते कोण इंद्रिय आणि कोण करायला लावतंय मन विठ्ठला काही माणसं नियम करतात नियम आपण लोकांच्या घरचं खायचं नाही मन काय म्हणतं उपाशी मारायला हान नियम कोणी मोडीला
सगळ्यात घातक आहे बरं का. याचा विश्वास धरायला जमत. अरे मनाची पाटील दे गावाचा विश्वास धरू नका याचा. अरे घात करेल ने माझा पाडील फासा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. मनाची पाटील देह गावाचा मनाची पाटील देह गावाचा विश्वास धरू नका तुम्ही याचा. करू नका मी याचा. घात करील नेमाचा पाडील फासा. नेमाचा पाडील फासा. करील माता पाडील फासा. हात करील ने माता पाडील फासा. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादानो. ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी आणि सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी म्हण. आणि ती हातात आल्याशिवाय परमार्थ होत नाही. इंद्रिय हातात धरायची गरजच नाही. मेन बॉस हातात धरायचा. झाडाला हिरो ठेवायचं म्हणल्यावर पाणी बुडाला नाही घालायचं. शेंड्याला बुडाला पाणी घातलं तर शेंड्याला आपोआप येतं. बाई मोठ्याची सुवासिन ठुली म्हणजे लेकरं तिच्या मागं आपोआप येते. मनाला कंट्रोल केलं बाकीची इंद्रिय आपोआप कंट्रोल होती. पण हे ऐकणं इतकं सोपं आहे, करायला लय अवघड आहे. मन सगळीकडे जातं पण देवाकडे येत. माशी सगळ्या पदार्थ विंडती. ज्ञानोबा राहते म्हणले जिथं मेले न विचारी बैस होता माशी. मेलेल्यावर सुद्धा माशी बसती पण देवाच्या चरणावर मन येत नाही. माशी जसं इस्त्यावर जात नाही मन तसं देवाच्या चरणावर येत नाही. माशी इस्त्यावर का जात नाही तिला माहिती. एकदा गेलं ना धाम परमम मनाला चांगलं माहिती आहे. देवाकडे एकदा गेलं परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. येणे सोश मन झाले हवाबारी. तुझे मन झाले हवाबारी. येणे सोश मन झाले हवाबारी. तुझे मन झाले हवाबारी. परत माघारी नाही. हे परत माघारी घेत नाही. परत माघारी घेत नाही. समजने वाले को इशारा. सदाशिव शंकर नाही झालं. त्यांनी बारीक नादी लावून दिलं नांग काढून घेतलं. मन परत माघारी. पण तू कोबर आहे म्हणजे आमचं शांत झालं. काय केलं काहीच नाही. मन शांत होण्याकरता भरपूर उपाय आहेत पण आम्ही ते केले नाही. गीतेमध्ये 2 आहेत, भागवतात 3 आहेत, रामायणात 2 आहेत आणि तुकोबारीने गाते एकच सांगितलं. अर्जुनाला 2 सांगितले. अर्जुना मन शांत करायचं ना, अभ्यास करणं, वैराग्य धारण कर. भागवतात 3 सांगितले. उद्धवा मनाला मित्र बनव नाही तर मनाला शत्रू कर नाही तर मग त्याच्या बाबतीत उदास राह. रामायणात 4 आहेत. योगोदिष्ट प्रभू रामचंद्राला सांगितलं अध्यात्मविद्येचा अभ्यास करा, प्राणस्पंदन करा, वासना त्याग करा आणि अध्यात्मविद्येचा अभ्यास करून वासना त्याग करून प्राणस्पंदन करून संत संग धरा. विठ्ठला तू कोबर आहे म्हणले इतकं जमत नसेल ना, उभाटी पाळी घ्या, भगवंताचं नाम चिंतन करा. नाम घेता मन निवे जीवे अमृतचे श्रवे. तू कोबर आहे म्हणले भजन केलं, देवाचं दर्शन झालं, मन शांत झालं. आता मनाची धाव संपली आणि त्याच्यामुळं अवघा झाला, आनंद झाला. देवाबद्दल सहज प्रेम बसलं आणि ओरिजिनल परमात्म्याचं माप आमच्या हातात आलं. विठोबा हरे
चला टाळी वाजवा हरी 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 विठोबार कुमाई चला चला टाळी टाळी कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी हरी विठोबार कुमाई हा हा विठोबार कुमाई विठोबार कुमारी हा ऋषिकेश महाराज बार कुमाये विठोबार 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 कुमाये टाळी वाजवा हा विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये होबा 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 ढोबा ढोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरे ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हो ज्ञानेश्वर आंबाजोगे तुका म्हणे आंबाजोगे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आंबाजोगे तुका म्हणे आंबाजोगे तुका म्हणे आम्हा जोगे तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे मापा विठ्ठल घोगे खरे मापा भाग गेला शिन गेला ए भाग गेला शिन गेला विठ्ठल घोगे विठ्ठला घोगे हे विठ्ठल विठ्ठल घोगे विठ्ठल घोगे करे माव विठ्ठल घोगे करे मा भाग गेला सिन गेला भाग गेला सिन गेला हा भाग गेला सिन गेला अवघा झाला हे अवघा झाला हे अवघा झाला रे बाबा हे अवघा झाला तुला ट्रबल दे अवघा 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 झाला आनंद आनंद हे आनंद हे अवघा झाला रे अवघा झाला रे अवघा 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 झाला हे आनंद
अवघा झाला हे अवघा झाला अवघा झाला अवघा झाला हे अवघा झाला अवघा अवघा झाला हे अवघा अवघा झाला भाग गेला शेण गेला भाग गेला शिव गेला अवघा झाला अवघा आनंद अवघा झाला आनंद दिन गेला